मंजाडे जंगलात एक म्हातारा सिंह राजा राहत होता. एके दिवशी हा आळशी राजा आपल्या गुहेसमोरच्या वडाच्या झाडाखाली आराम करत होता. तेव्हा चित्ता मंत्री त्याच्याकडे आला. महाराज, संपूर्ण जंगल तुमच्यासाठी मी आज फिरून आलोय. एक हरिण मिळालाय. हा, तर कुठे आहे तो हरिण? घेऊन ये त्याला, मला खूप भूक लागली आहे. जशी आपली आज्ञा महाराज. महाराज, मला असं वाटतं की तुमची तब्येत आता हळूहळू ढासळते. हो मंत्री, आज पूर्ण दिवस मी बस हाच विचार करत होतो. मी आता म्हातारा झालोय. मला 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 माझं तारुण्य परत हवंय मंत्री. महाराज, चिंता नका करू. माझ्याकडे एक असा वैद्य आहे ना, जो तुमच्या या त्रासाला दूर करेल आणि परत तुम्हाला तरुण करण्यासाठी मदत सुद्धा करेल. मी त्याला माझ्या सोबत घेऊन येतो. हो, खरंच असं होईल? मग त्याला लवकर घेऊन या. मला डरकाळी फोडून आता खूप वर्ष झाली आहेत. ठीक आहे, मी त्याला लगेच घेऊन येतो महाराज. मी या म्हाताऱ्या सिंहासाठी काम करून थकलोय बाबा. हा फक्त हरणाचंच मांस खातो. आता याचं तारुण्य मला वापस आणावंच लागेल, तरच मला आराम मिळेल. असं बोलत बोलत चित्ता वैद्य कोल्ह्याच्या दवाखान्याकडे गेला. अरे गाढवा, माझ्यासाठी औषधी पानं आण. अरे वैद्य, मी गाढव नाहीये, अस्वल आहे. तसे तर तुम्ही दोघे एक सारखेच आहात. आणि तेव्हा अस्वलाने लांबून चित्त्याला येताना पाहिलं. ऐका वैद्यजी, तिकडे पहा, कोणी येतंय तिकडून. आंधळा झालायस की काय? काय तो खरंच चित्ता मंत्री आहे? आमच्या राज्याच्या मंत्र्याला इथे येण्याची काय गरज पडली? नमस्कार वैद्यजी. आता काय बोलणार? मी खूप मोठ्या समस्येत अडकलोय. हो, अच्छा, तर काय झालंय नक्की? आता तुम्हाला तर माहिती आहे की सिंह राजा म्हातारा झालाय. हो, माहिती आहे. वैद्यजी, मी या औषधी पानांचं काय करू? त्याला बारीक कर आणि आपल्या चेहऱ्यावर लाव. अरे मूर्ख गाढवा, हो बाजूला. वैद्यजी, सिंह राजा खूपच अकडू आहे. त्याला फक्त हरणाचंच मांस खायचं असतं आणि हरणाला शोधून शोधून तर मी थकून गेलोय. अरे हे काय? तुमचं काय म्हणणं आहे? मी काय मदत करू शकतो? अरे वैद्यजी, मी तर फक्त यासाठीच इकडे आलो होतो की त्यांना तरुण ठेवण्यासाठी तुम्ही काहीतरी औषध देऊ शकाल म्हणून. अरे बाप रे, ही युक्ती तर माझं जीवन संकटात टाकेल. अरे असं थोडी आहे, मी सिंहराजाला सोडून थोडी जाणार आहे. मी तर फक्त त्यांच्यासाठी काम करून थकलोय. तुम्ही तर मला वाचवायला हवं वैद्यजी. चित्त्याची परिस्थिती लक्षात घेता कोल्ह्याने स्वतःच्या स्वार्थासाठी एक युक्ती लढवली. तू आता इथून अगदी शांतपणे जा. मी सिंहराजाला बघ कसा तरुण बनवतो. इतकं पुरेसं आहे ना? हो, धन्यवाद वैद्यजी. वैद्यजी, वैद्यजी, याच्यामुळे तर आग होते. हे काय केलंस? त्या औषधी पानांचं वाटण करून तू तुझ्या चेहऱ्यावर लावलंस? तुम्हीच तर बोलला होतात. अरे देवा, चल आता लवकर, आपल्याला सिंहराजाकडे जायचंय. चित्ता आणि सिंह वैद्य कोल्ह्याची उतावीळपणे वाट बघत होते. मंत्री, वैद्य कुठे आहे? थोडी वाट बघूया महाराज. वैद्यजी बस औषध घेऊन येतीलच. अरे महाराज बघा, ते येतातच आहेत. नमस्कार राजा साहेब. नमस्कार नमस्कार. हा विचित्र प्राणी कोण आहे? अच्छा महाराज, तो माझा सहाय्यक आहे, गाढव आहे. अस्वल, अस्वल. हो, अस्वल. भयंकर आहे. हो, थोडा भयंकर आहे, पण मेहनती आहे. जर मी याला मत दिलं तर खाऊन घेतो, पण काम मात्र पूर्ण करतो. हा, लांब श्वास घ्या. काय तुम्हाला काही कुठे दुखापत झाली आहे किंवा कुठे काही लागलंय किंवा कोणी तुम्हाला काही मारलं? नाही तर. अरे नाही, तुमचे डोळे अगदी अशक्त दिसतायत.
खरंच? हा, घाबरू नका. याचं औषध माझ्याकडे आहे. हे हत्तीच्या मांसाचं औषध आहे. याला सकाळ, दुपार आणि संध्याकाळ घ्या. हे हरणाचं तेल आहे. याला संध्याकाळ, दुपार आणि अगदी सकाळी घ्या. महाराज, हे औषध अगदी व्यवस्थितपणे तुम्ही घ्या आणि छोट्या जनावरांनाच खा, जसं की उंदीर, ससा किंवा पाल. आणि हो, तुम्ही स्वतःचं शिकार स्वतःच करा बरं का. त्याशिवाय या औषधांचा परिणाम तुमच्यावर होणार नाही. जर मी व्यवस्थित या सगळ्या गोष्टींना पाळलं तर मी पुन्हा तरुण होईन ना? हो, अगदी बरे व्हाल तुम्ही. कोल्ह्याचं बोलणं ऐकून सिंह खूप आनंदी झाला. आपण तरुण होणार हा विचार करून सिंहाने वैद्याला खूप बक्षिसं दिली. जाता जाता कोल्हा म्हणाला, हा महाराज, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जे काही शिकार कराल त्यापैकी अर्धी शिकार ही एखाद्या म्हाताऱ्या जनावराला द्यावी लागेल. आणि तो म्हातारा जनावर मंदारम पर्वतावर एका वडाच्या झाडाखाली बसलेला असेल. मग काय तिथे असं कोणी असेल? हो, अगदी तो तुम्हाला तिथेच सापडेल. आणि हो, जर तुम्ही अर्धी शिकार त्याला दिली तरच त्या औषधांचा परिणाम होईल. वैद्य कोल्ह्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सिंहाने स्वतःच्या थकव्याकडे दुर्लक्ष करून छोट्या प्राण्यांची शिकार करायला सुरुवात केली. टेकडीवरील वडाच्या झाडाकडे सिंहराजा चालत गेला. तिथे त्याने म्हातारा, थकलेला आणि भुकेला एक कोल्हा बघितला. चांगलं नशीब आहे, एक म्हातारा कोल्हा तिथे दिसतोय. हे घ्या कोल्होबा, हे खा. उद्या जर याच वेळी तुम्ही इथेच असाल तर मी तुम्हाला खायला देईन. माझं नशीब चांगलं आहे की तुम्ही मला भेटलात. तुम्हीच फक्त एक राजा आहात. तुम्ही खरंच महान आहात. मूर्ख राजा, जर रोज असंच झालं तर माझ्यासाठी तर बरंच आहे ना. असा विचार करत सिंह आनंदात परत आला आणि हीच त्याची सवय बनली. दररोज तो सोंगाड्या कोल्हा सिंहाची वाट बघायचा. दररोजच्या सिंहाच्या या कामांमुळे छोटे प्राणी सिंहाला घाबरायला लागले. आणि अशाच एके दिवशी, आता आपण काय करायचं? आपली पिढी तर संपून जाईल. अरे, आपल्याला उपाय शोधायला हवा. कोणता मार्ग? जर जंगल सोडून गावात गेलो तर माणसं पकडतील. जर इथे राहिलो तर म्हातारा सिंह पकडेल. खरी गोष्ट आहे, जंगलात खूप कडक पहारा आहे. आपण कुठेच नाही जाऊ शकत. काय आपण असंच मरण्यासाठी जन्म घेतलाय? नाही, पण आपण अजून काय करू शकतो? वैद्य कोल्हा या सगळ्या मागे आहे. जर असं असेल तर एक उपाय आहे. कोणता उपाय? वैद्याचा सहाय्यक अस्वल एक नंबरचा मूर्ख आहे. इतकंच नाही, त्याला मध खूप आवडतं. आपण याच गोष्टीचा फायदा करून घेतला तर? खरंय, चल सोबत मध सुद्धा घे. आणि अशा प्रकारे त्यांच्या समूहातील एक उंदीर आणि एक ससा अस्वलाला शोधायला निघाले. अस्वल दादा, कोण आहात? मी तुम्हाला ओळखत नाही. आम्ही तर तुला भेटायला आलो आहोत. मला? पण कशाला? तू तर या जंगलाचा स्टार आहेस, म्हणून आम्हीच तुझ्यासाठी एक छोटं गिफ्ट आणलंय. अरे भेट? पण कसली भेट? मध. मध बघितल्यावर अस्वल हावरटपणे ते खायला लागला. अस्वल दादानी आम्हाला कसंही करून वाचवायला हवं. हो, तर सगळी गोष्ट ही अशी आहे. जर तू आमची थोडी मदत केलीस दादा, तर आम्ही तुझ्यासाठी अजून मध आणू. तर मग मी तुमची नक्कीच मदत करीन. चला, आपण सगळे मिळून सिंहराजाला सगळं सांगून देऊ. अस्वल, ससे आणि उंदीर खरं तर घाबरले होते, पण तरी त्यांनी सिंहाला सगळं सांगितलं. सिंहराजा, तुम्ही तर मूर्ख आहात. काय म्हणालास तू? अरे, त्याचा अर्थ आहे त्या खोटारड्या कोल्ह्याच्या बोलण्यात येऊन तुम्ही स्वतः मूर्ख बनताय.
हे खरंच आहे सिंहराज. जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर आम्ही सिद्ध करू शकतो. जर तुम्हाला हवं असेल तर त्या मदरमण पर्वतावर वडाच्या झाडाखाली त्या म्हाताऱ्या कोल्ह्याजवळ आम्हाला सुपूर्द करा आणि तुम्हीच बघा. तो म्हातारा कोल्हा नाही, वैद्य कोल्हा आहे ज्याने तुम्हाला फसवलं आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सिंहाने उंदीर आणि सशांना म्हाताऱ्या कोल्ह्याकडे सोपवलं आणि मग त्याने कोल्ह्याच्या हालचाली बघितल्या. तुमचा मूर्खपणा आणि माझी हुशारी याचमुळे तर मी अजिबात मेहनत न करता रोज जेवण करतो. हा चला सुरू करायचं का आता? ऐक, तू या जंगलाच्या राजाला फसवलं आहेस. महाराज मला नका मारू. मी हे जंगल सोडून दुसरीकडे कुठेतरी निघून जाईल. महाराज मला नका मारू, मला माफ करा. राजाजी, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हातारा तर सगळ्यांनाच व्हायचंय, पण मन शक्तिशाली असेल तर शरीरही शक्तिशालीच राहील.